नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सगळ्यांना. आजचा व्हिडिओ खास आहे कारण आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा ठिकाणी जिथे रंग, परंपरा आणि सौंदर्य एकत्र भेटतात. होय, आज आपण भेट देणार आहोत शिवशाही पैठणी प्रदर्शनाला. इथे तुम्हाला फक्त पैठणीच नाही तर वेडिंग शालू, बनारसी, कापूस साड्या, कांजीवरम, ब्रॉकेट, डिझायनर साड्या, नारायणपेठ, मुनिया पैठणी, येवला पैठणी अशा असंख्य प्रकारच्या साड्या पाहायला मिळणार आहेत. आणि या सगळ्यात खास म्हणजे इतक्या सुंदर रंगांची आणि डिझाईन्सची रेलचेल आहे की कोणती साडी घ्यावी आणि कोणती नाही हे समजत नाही. तर चला मग, आजचा दिवस कसा गेला आणि शिवशाही पैठणी प्रदर्शनाचा अनुभव नक्की कसा होता हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज सकाळपासूनच माझा मूड खूप उत्साही होता कारण आजचा प्लॅन खास होता. दुपारी शिवशाही पैठणी प्रदर्शनाला भेट द्यायची. सकाळी उठल्यावर सर्वात आधी मी विचार करत होते की आज कोणता ड्रेस घालायचा, की मी काय वेअर करू. कारण जेव्हा आपण साड्यांच्या प्रदर्शनाला जातो ना, तेव्हा स्वतःही थोडं सजून धजून जायला थोडं मज्जा येते आणि कोण बरोबर असलं तर थोडं छान वाटतं. पण आज मी एकटीच गेली होती या प्रदर्शनाला. सकाळची सगळी घरची कामं करून झालेली होती. थोडा आराम केला, मग लंचची तयारी सुरू केली. आज साधंच पण मस्त जेवण होतं, भाजी, पोळी आणि भात. कारण खूप दिवस झाले मी फक्त मिलेट खाते, त्यामुळे मी राईस खाणं बंद केलं होतं. पण आज मी विचार केला की थोडं राईस खाऊ, त्यामुळे भाजी, पोळी, भात असं साधंसं जेवण होतं. आणि खूप चालावंही लागणार होतं कारण मला वेस्टला जायचं होतं एक्झिबिशनसाठी. साड्या बघताना वेळ कसा जातो हेही कळत नाही. जेवण झाल्यावर मी लगेच तयार झाले आणि ठरवलं, चला आता निघायचं शिवशाही पैठणी प्रदर्शनाला. दुपारची वेळ होती, बाहेर खूप ऊनं होतं, पण मनात उत्साह इतका होता की गरमी जाणवतच नव्हती. मी त्या हॉलवर पोचले आणि तिथे पोचताच मला पहिली गोष्ट दिसली ती म्हणजे खूप सुंदर आणि आकर्षक एंट्रन्स. त्याने खूपच छान असा एंट्रन्स केला होता, जो मी स्टार्टिंगलाच दाखवला. व्हिडिओच्या स्टार्टिंगला तुम्ही बघितला असेल तो एंट्रन्स. मस्त शिवशाही पैठणीचं असं त्यांनी बोर्ड लावलं होतं. त्यानंतर हातमागावर जे बनवतात ते सगळं लावलेलं होतं त्यांनी. आणि दरवाजावर अशी पारंपरिक सजावट केलेली होती. रंगीत लाईट्स होते आणि पूर्ण डिझाईन्स ज्या होत्या साड्यांच्या त्या एकदम मस्त दिसत होत्या त्या लाईटमध्ये. जसं एखाद्या राजेशाही दरबारात आपण जात आहोत असं वाटत होतं. असं मस्त एंट्रन्स होतं. आणि आत गेल्यावर सर्वात आधी लक्षात आली ती गोष्ट म्हणजे तिथला स्टाफ खूपच फ्रेंडली होता. तिथे सगळ्या कस्टमरला ते खूप आदराने बोलत होते. सगळ्या कस्टमर्सशी खूप आदराने बोलत होते. कोणी साडी शोधत असेल तर लगेच मदत करत होते किंवा कोणाला कुठलं सेक्शन माहीत नसेल तर त्यांना ते समजावून सांगत होते. कोणाला रंग सुचवत होते, म्हणजे ज्यांना वेगवेगळे रंग मध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं तर ते त्यांना व्यवस्थित सांगत होते. डिझाईन समजावून सांगत होते. खरंच असं वाटत होतं की इथे फक्त साड्या विकल्या जात नाहीत, तर ग्राहकांचा अनुभवही सुंदर बनवला जातो. आणि हो, हा व्हिडिओ थोडा लेंदी आहे. पण हा लेंदी का आहे? कारण मी लास्ट टाईम एक एक्झिबिशनचा व्हिडिओ बनवला होता, तारांगण पैठणी एक्झिबिशनचा. त्यामध्ये प्रचंड गर्दी होती आणि त्या व्हिडिओखाली एका ताईंनी मला कमेंट केलेली आहे. त्यांना मला रिप्लाय द्यायला थोडा वेळ नाही भेटत आहे. बट हा मी व्हॉईस ओव्हर देते आहे. त्या दिवशी मी हे सांगते आहे की त्या दिवशी असं झालं की खूपच गर्दी होती तिकडे आणि साड्या बघायला थोडाही वेळ नव्हता. तिकडे चालायलाही वेळ नव्हता. म्हणजे एवढी गर्दी होती का विचार नाही करणार. आणि त्या सिच्युएशनमध्ये मला व्हिडिओ बनवायचा होता आणि मी एकटी होते. एका हातात माझ्या साडी होती जी मी बाय केली होती, तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी दाखवली, आणि एका हातात माझा मोबाईल होता. त्यामुळे मला प्रॉपर अशा साड्या दाखवता आल्या नाहीत. आणि अजून एका ताईंची कमेंट आहे की त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा ऑनलाईन ऑर्डर ते घेतात तर ते आम्हाला द्या. तर येस, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तो मी तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करेन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिहून टाकेन. सो त्या चॅनलचं नाव मला एक्झॅक्ट आठवत नाही आहे, पण त्यांनी कमेंट केली होती की एकही साडी तुम्ही नीट दाखवली नाहीत. तर सॉरी, मी साडी नीट दाखवली नाही आहे त्या व्हिडिओमध्ये. म्हणजे प्रॉपरली माझा अनुभव मी शेअर केला आहे, कारण मला असं वाटलं की मी जो अनुभव एक्सपिरियन्स केला तोही तुम्हीही करावात. अशा एक्झिबिशनला तुम्हीही भेट द्यावी, हा माझा हेतू होता. त्यामुळे तो व्हिडिओ मी अपलोड केला आहे. बट इट्स ओके. आणि हा मी सेकंड व्हिडिओ आता टाकत आहे शिवशाही पैठणी एक्झिबिशनचा. तर हा मी व्हिडिओ प्रॉपर केलेला आहे. एक एक साडी आणि प्रत्येक डिझाईनची, प्रत्येक रंगांची, वेगवेगळ्या रंगांची साडी मी प्रॉपर दाखवलेली आहे. आणि मी इकडे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांच्याकडे
माझ्याकडे ज्या ज्या डिझाईन्स आहेत त्या मी सगळ्या डिटेलमध्ये झूम करून किंवा अशा प्रकारे सगळ्या प्रकारे दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत आणि तुम्हाला ऑर्डर करायच्या असतील तर त्यांना तुम्ही ऑर्डरही करू शकता. आणि त्यांच्या विविध शाखा म्हणजे विविध शॉप्स त्यांचे मुंबईमध्ये आहेत आणि नाशिकमध्येही आहेत. तिकडे तुम्ही व्हिजिट करू शकता आणि या साड्या बाय करू शकता. आता मी तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या साड्या मी बघितलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी मी पाहिल्या ॲज अ पैठणी साड्या, आणि पैठणी म्हणजे महाराष्ट्राची शान. त्यातले मोर डिझाईन, मुनिया बॉर्डर, सोन्याचे जरी काम इतकं सुंदर दिसत होतं की नजर हटतच नव्हती. काही पैठणी साड्या इतक्या आकर्षक होत्या की त्या पाहून वाटत होतं ही साडी नाही, एक कला आहे. कारण एक एक डिझाईन तुम्ही बघू शकता आणि प्रत्येक डिझाईन ही सगळ्या साड्यांपेक्षा वेगळी आहे. आणि कलर कॉम्बिनेशन तर तुम्ही विचारूच नका. म्हणजे तुम्हाला जो कलर हवा आहे तो कलर तुम्हाला इकडे मिळणार आहे. बघू शकता तुम्ही. आता ही जांभळ्या कलरची साडी आहे पण त्यावर केलेलं वर्क तुम्ही बघू शकता आणि ही साडी नेसल्यावर एकदम छान वाटणार आहे. आणि साड्या एकदम चापून चुपून बसणाऱ्या होत्या, एकदम सॉफ्ट सिल्क कसं असतं एकदम तशा साड्या होत्या. मला नेहमीच मुनिया पैठणी खूप आवडतात आणि त्या याही सेक्शनमध्ये मला खास आवडलेल्या आहेत. त्या छोट्या-छोट्या मुनिया डिझाईन्समुळे साडी एवढी सुंदर दिसत होती. तिथे येवला पैठणीसुद्धा होती आणि त्यांचे रंग, वेव्हिंग इतकं परफेक्ट होतं की प्रत्येक साडी ही युनिक वाटत होती. आता त्यानंतर मी पुढे बघितलेले आहेत वेडिंग शालू. वेडिंग शालू ही खूप छान होते. त्यांची डिझाईन्स आणि त्यांची शाईन खूपच वेगळी होती. आणि ते शालू बघितल्यानंतर मला असं झालं, अरे बापरे! लग्नासाठी अगदी परफेक्ट आणि अगदी वेल आणि युनिक असे कलर्स तिकडे अवेलेबल होते. गडद लाल रंग होता, हिरवा होता, जांभळा होता, रॉयल ब्ल्यू होता. इतके रॉयल कलर होते की बस. आता ही एक साडी तुम्ही बघू शकता. ही देखील पैठणी आहे. रेड कलर आहे हा आणि यावर काम केलेलं तुम्ही बघू शकता. किती बारीक काम आणि बारीक वेविंग केलेलं आहे आणि किती छान दिसत आहे. आणि अगदी सॉफ्ट अशी ही साडी होती आणि ह्यावर छोट्या-छोटी बुट्टी आहे तुम्ही बघू शकता. आणि यामध्ये ही वेगवेगळे कलर अवेलेबल होते. आणि तुम्ही बघू शकता की ह्या साड्यांचे कलर आणि किती मस्त आहेत. तर कोणीही हे वेडिंग सीझनमध्ये वेअर करेल आणि सध्या वेडिंग सीझन चालू झाला आहे, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर या साड्या वेअर करणार आहेत त्या एकदम रॉयल लुकच तुम्हाला देणार आहे. पुढे मला दिसलेल्या आहेत बनारसी साड्या. त्यावरचं जरी काम आणि डिझाईन्स खरंच खूप सुंदर होतं. आणि त्याचबरोबर ब्रॉकेट साड्याही होत्या तिकडे. म्हणजे त्याही तुम्ही अशा डेली वेअरसाठी किंवा काही नॉर्मल फंक्शन्स असेल, पूजा असतात, अशा वेळेस तुम्ही वेअर करू शकता. या साड्या फेस्टिवल आणि लग्नासाठी अगदी परफेक्ट वाटल्या मला. आणि हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. हे काहीतरी वेगळं वाटत होतं मला, कारण ही अशी डिझाईन मी सहसा कुठे बघितली नव्हती. आणि त्यामध्ये देखील प्रचंड कलर होते. हा मोरपंखी आणि गुलाबी कलरचं कॉन्ट्रास्ट एवढं छान होतं. व्हाईट आणि रॉयल ब्लू कलरचं कॉन्ट्रास्ट होतं आणि एक आंबा कलर आणि गुलाबी कलर होता, तोही खूप छान वाटत होता. आणि ही साडी बघू शकता. ही ॲज अ टिश्यू साडी आहे. ॲज अ टिश्यू सिल्क किंवा असं काहीतरी म्हणतात ह्या साडीला. एक्झॅक्ट मला नाही सांगता येणार. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की या साड्यांना काय म्हणतात. तर त्या प्रकारच्या साड्या देखील इकडे उपलब्ध होत्या. आणि या साड्या बघू शकता. या कॉटनच्या साड्या आहेत सगळ्या आणि त्यामध्येही प्रचंड कलर होते. हा बघू शकता पिवळा कलर आहे इकडे आणि त्याला ग्रीन कलरची बॉर्डर आहे. हा स्काय ब्लू कलर आहे आणि त्याला मोरपंखी कलरची बॉर्डर आहे आणि त्यावर छोट्या-छोट्या बुट्टी होत्या. भरपूर कलर होते. म्हणजे जो कलर तुम्हाला पाहिजे आहे तो कलर इकडे अवेलेबल होता. हा बेबी पिंक कलर आहे. तोही किती क्यूट दिसत आहे बघू शकता. आणि आता सध्या बेबी पिंक कलर सध्या ट्रेंड चालू आहे. त्यामुळे तोही तुम्ही घेऊ शकता. ही साडी बघू शकता. ही मला पर्सनली खूप आवडली होती. बट कॉटनच्या साड्या मी तशा वेअर करत नाही त्यामुळे मी बाय नाही केलं. बट ह्या दोन्ही साड्या मला खूप आवडल्या होत्या. आणि तुम्ही कलर्स बघू शकता. म्हणजे कलर्स संपतच नव्हते. हे बघू शकता. ही लाईन पूर्ण कॉटन साडीची लाईन आहे. पण यामध्ये कलर्स एवढे होते की विचारू नका. आता हा सेक्शन तुम्ही बघू शकता. हा 500चा सेक्शन आहे. फक्त ₹500 साडी तिकडे अवेलेबल होती. आणि ही फर्स्ट साडी मी बघितलेली आहे. ती ही खूप मस्त सिल्क कॉटनमध्ये होती ही साडी. म्हणजे जे सिल्क कॉटनच्या साड्या असतात
त्याही खूप छान वाटतात. कुठेही नॉर्मल फंक्शनला जात आहोत आपण किंवा डेली वेअरसाठीही आपण या साड्या वेअर करू शकतो. आणि कलर्स बघू शकता, व्हाईट, ग्रे, रॉयल ब्लू, ब्लॅक, मँगो, हे सगळे कलर इकडे अवेलेबल होते. आणि ज्यांना हलक्या आणि ॲज अ कम्फर्टेबल साड्या आवडतात, त्यांना या साड्या एकदम सुटेबल होऊन जातात. म्हणजे त्यांच्यासाठी कॉटन आणि कॉटन सिल्क साड्यासुद्धा एकदम ॲज अ परफेक्ट आहेत. दिवसभर घातल्या तरी खूप आरामदायक वाटतं आपल्याला. ऑफिससाठी म्हणजे ऑफिस वेअरसाठी किंवा फंक्शन, रोजच्या वापरासाठी एकदम परफेक्ट. आणि या इकडे साड्या खण पॅटर्नमध्येही होत्या. त्याही फक्त ₹500 तुम्हाला भेटून जाणार होत्या. म्हणजे खण पॅटर्नमधल्या साड्या किती ट्रेंडी आहेत तुम्हाला सध्या माहीत आहे. आणि आता मागचा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ माझा बघितला असेल. मी ही खण साडी गुढीपाडव्याला वेअर केली होती आणि ती एवढी छान आणि एलिगंट वाटत होती. आणि सध्या किती उन्हं आहे तुम्हाला माहीत आहे आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये खूप भरजरी साड्या नेसण्यापेक्षा ह्या अशा कॉटन सिल्क किंवा अशा खण साड्या नेसल्या की खूप आरामदायी आणि कम्फर्टेबल आपल्याला वाटतं. त्यामुळे याही साड्या फक्त ₹500 भेटत होत्या. या ज्या सगळ्या साड्या मी दाखवल्या आहेत, त्या सगळ्या साड्या फक्त ₹500, फक्त ₹500 भेटत होत्या. आणि ही ग्रे साडी बघू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे. त्यानंतर रेडीमेड ब्लाऊजसुद्धा तिकडे अवेलेबल होते. वेगवेगळ्या डिझाईन्सचे आणि वेगवेगळं जरीचं काम केलेले, मोत्यांचं काम केलेलं हे बघू शकता तुम्ही. हे रॉयल ब्लू कलरचं ब्लाऊज आहे आणि त्यावर पूर्ण गोल्डनचं काम केलेलं आहे, गोल्डन बुट्टीचं काम केलेलं आहे. किती मस्त वाटत आहे. आणि वेगवेगळे कलर्स तुम्हाला इकडे भेटून जाणार आहेत, वेगवेगळे डिझाईन्स भेटून जाणार आहेत. म्हणजे तुम्ही एखादी साडी घेतली आणि त्यावर मॅचिंग ब्लाऊज तुमच्याकडे नसेल तर तेही इकडे अवेलेबल होतं. आणि हा सेक्शन सुरू झाला आहे, सेकंड सेक्शन, जो होता ₹1000. आणि ₹1000ला तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढ्या कलरच्या, एवढ्या डिझाईनच्या साड्या इकडे होत्या. म्हणजे खूपच भारी साड्या होत्या. ही साडी एक माझ्या मनातच भरली होती, जी ग्रीन कलरची आहे. म्हणजे आता कोणाचा साखरपुडा असेल, एंगेजमेंट असेल, तर त्यासाठी तुम्ही वेअर करू शकता. डिझाईन तुम्ही बघू शकता. आणि त्यामध्ये देखील खूप सारे कलर्स अवेलेबल होते. हा रॉयल ब्लू कलर बघा किती रॉयल लूक देणार आहे जेव्हा ही साडी आपण वेअर करू. आणि मस्तच असे कलर इकडे अवेलेबल होते. हा मोरपंखी कलर आहे, सेम डिझाईनमध्ये, सेम पॅटर्नमध्ये. आणि बघू शकता किती कलर आहेत. ब्लॅकमध्ये ही साडी अवेलेबल होती. ही एक दुसरी साडी तिकडे अवेलेबल होती स्काय ब्लू कलरची, ज्याला रॉयल ब्लू कलरची बॉर्डर होती. त्यानंतर या अशा साड्या अवेलेबल होत्या सॉफ्ट सिल्कमध्ये. यामध्येही हा मोरपंखी कलर आहे. आणि ही पूर्ण बुट्टी तुम्हाला साडीला मिळून जाणार आहे. ही पूर्ण साडी भरलेली आहे. त्यामुळे तुम्ही ही कुठेही कुठल्याही फंक्शनला नेसाल तर ती रॉयल लुकच देणार आहे. ही साडी तुम्ही बघू शकता किती मस्त वाटत आहे. हा गुलाबी कलर होता. फ्लोरेसिन पिंक असतो, सेम त्या टाईपचा हा कलर होता. आणि एवढा उठून दिसणार आहे कुठल्याही फंक्शनला. आणि ह्याचं कापडही एवढं सॉफ्ट होतं, मस्तच होत्या एकदम सगळ्या साड्या. आणि कलर्स बघू शकता या लाईनमध्ये किती कलर्स आहेत. मोरपंखी आहे, रॉयल ब्ल्यू आहे, त्यानंतर वाईन कलर एक होता, तोही खूप छान वाटत होता. म्हणजे या साड्या फक्त तुम्हाला ₹1000. हा बघा वाईन कलर मस्त दिसत आहे किती. वाईन कलर किंवा वांगी कलर तुम्ही म्हणू शकता. तर तोही खूप छान दिसत होता. आणि त्यानंतर हा आहे पोपटी कलर, मेहंदी कलर. त्यामध्येही वेगवेगळ्या डिझाईन्सचे, म्हणजे बुट्टी तुम्हाला सेम भेटेल असं नाही. वेगवेगळ्या बुट्टी डिझाईन्स इकडे होत्या. पण साड्या या सेम होत्या सॉफ्ट सिल्कमध्ये. आणि त्यामध्ये वेगवेगळे कलर्स होते. आता ही साडी तुम्ही बघू शकता. जसं मी म्हटलं, एंगेजमेंट कोणाची असेल तर त्यासाठी शिवशाही पैठणीला नक्कीच भेट द्या तुम्ही. आणि यांच्या शाखा, जसं मी मगाशी म्हटलं, यांचे शॉप्स मुंबईमध्ये खूप ठिकाणी आहेत. डोंबिवली, दादर, अशा खूप ठिकाणी यांचे शॉप्स आहेत. मी नंबर यांचा मेन्शन करेनच व्हिडिओच्या शेवटी. त्यामुळे नक्की तुम्ही यांच्या शॉपला व्हिजिट करू शकता. जर तुम्हाला बस्ता बांधायचा असेल लग्नासाठी किंवा वेडिंग सीझन आहे तर तुम्हाला साखरपुड्यासाठी, एंगेजमेंटसाठी, मेहंदी असेल तर मेहंदीसाठी, अशा वेगवेगळ्या साड्या हव्या असतील तर यांना नक्की भेट द्या. आता हा कलर तुम्ही बघू शकता, याला चिंतामणी कलर असं म्हणतात. पण या साडीवरचं काम बघू शकता तुम्ही किती बारीक केलेलं आहे आणि किती मस्त वाटत आहे. खूपच छान कलर होते इकडे. आणि हा एक आहे मोरपंखी कलर. पण याची डिझाईन्स बघू शकता, म्हणजे सगळ्या प्रत्येक साड्यांची डिझाईन ही तुम्हाला वेगवेगळी भेटणार आहे. म्हणजे जशी तुम्ही विचार केला असणार किंवा एक माइंडसेट असतो आपल्या लेडीज लोकांचा की आपल्याला हीच साडी घ्यायची आहे, अशा डिझाईनची हवी आहे किंवा अशाच कलरची हवी आहे, तर ती तुम्हाला एकाच ठिकाणी भेटून जाणार आहे.
आणि तेही कुठल्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये, कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनमध्ये, सेम कलर कॉम्बिनेशनमध्ये. एवढं छान कलेक्शन आहे की तुम्ही फक्त तिकडे व्हिजिट करा, सगळ्या साड्या तुम्हाला मिळून जातील. कांजीवरम साड्यांचं देखील तिकडे सेक्शन होतं वेगळं. म्हणजे ज्या साऊथ इंडियन ब्राईड असतात किंवा साऊथ इंडियनच असं नाही, आपल्या मराठी लोकांमध्येच किंवा कुठल्याही रिलिजनमध्ये की कांजीवरम साड्यांची खूप क्रेज आहे. म्हणजे जसं सोन्यासारखं किंवा असं चांदीचं वर्क केलेलं अशा साड्या असतात कांजीवरम साड्या. त्याही खूप छान वाटतात. कांजीवरम साडी म्हणजे दक्षिण भारताची शान असं म्हणता येईल. जाड सिल्क असते, त्याला रिच बॉर्डर असते आणि सुंदर डिझाईन असतं. खरंच या साड्या पाहताना वाटत होतं की ही साडी घातली की व्यक्तिमत्वच बदलून टाकेल. एवढ्या सुंदर सुंदर साड्या तिकडे पाहायला मिळाल्या मला. ही एक रॉयल ब्ल्यू मोनिया पैठणी तुम्ही बघू शकता. ही पण फक्त 1000 रुपीजला होती तिकडे. हा कलर तुम्ही बघू शकता किती रिच वाटत आहे आणि ही साडी नेसल्यावर किती सुंदर दिसणार आहे हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. आणि दुपारची वेळ असल्यामुळे थोडी गर्दी कमी होती. पण सगळेजणं साड्या शॉपिंग करत होते आणि सगळेजणं साड्या वेगवेगळ्या साड्या घेत होते. आता या ताई बघू शकतात. या ताईही लग्नाची शॉपिंग आय थिंक करायला आल्या होत्या. त्यांनी तिकडून 7,000 ते 8,000 पर्यंतची शॉपिंग केलेली आहे. आणि या प्रदर्शनात सगळ्यात जास्त मला काय आवडलं माहिती आहे, की रंगांची अफाट व्हरायटी आणि प्राईज. कारण प्राईज हे खूपच छान होतं आणि रिझनेबल होतं. लास्ट टाईम ज्या एक्झिबिशनला मी व्हिजिट केलं होतं तारांगण पैठणी, पण मी ज्या दिवशी व्हिजिट केलं तो लास्ट डे होता आणि तिकडे साधारण स्टार्टिंगच प्राईस 3,500 ते 4,000 अशी होती. म्हणजे 2,000च्याही खूप कमी साड्या होत्या आणि त्यांचे कलर तितके छान नव्हते. त्यामुळे तिकडे खूप असं हे झालं की आपल्याला साड्या आवडतायत पण प्राईस अफोर्डेबल नाही आहेत. पण या एक्झिबिशनमध्ये म्हणजे शिवशाही पैठणी एक्झिबिशनमध्ये असं झालेलं नाही आहे. मला जे कलर हवे होते ते सगळे कलर मी तिकडे बघितले आणि मला प्रॉपर दाखवता आले आणि सगळ्या प्राईस रेंजमधल्या साड्या तिकडे अवेलेबल होत्या. म्हणजे 500च्या पण होत्या आणि 1000मध्ये तर खूप व्हरायटी होती. म्हणजे तुम्ही विचार करून थकाल एवढ्या व्हरायटी 1000मध्ये होत्या, ज्या मी मगाशी तुम्हाला दाखवल्या. आणि जसं मी मगाशी म्हणाले, की रंगांची अफाट व्हरायटी म्हणजे पिंक, मजेंटा, पारंपरिक हिरवा, रॉयल ब्ल्यू, मोरपंखी, सोनेरी इतके रंग होते, की डोळेच थक्क झाले. आता या साड्या तुम्ही बघू शकता. या साड्या थोड्या हेवी आहेत. म्हणजे जसं मी मगाशी म्हणाले, की शालू जो असतो लग्नाचा, तर त्या पॅटर्नमधल्या या साड्या होत्या आणि यांची स्टार्टिंग रेंज आय थिंक 2500 पासून होती. ते तुम्हाला भारी भारीतल्या साड्या तिकडे मिळणार होत्या. 5000 प्लस, 6000 प्लस अशा साड्या अवेलेबल होत्या. पण स्टार्टिंग रेंज 2500 पासून होती. आता हा लाल कलर तुम्ही बघू शकता किती ब्राईट आणि किती मस्त दिसत आहे. आणि यावर केलेलं काम बघू शकता तुम्ही. म्हणजे ही साडी नेसल्यावर एवढं रॉयल लूक देणार आहे की विचारूच नका. जसं तुम्ही आता बघितलं असेल की ज्या हिरोईन्स असतात, ज्या आपल्या रिसेप्शनमध्ये अशा साड्या वेअर करतात, सेम अशा साड्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. रिसेंटली दीपिका, अनुष्का आहे, ज्यांनी या अशा साड्या वेअर केल्या होत्या त्यांच्या रिसेप्शन पार्टीजमध्ये आणि एकदम रॉयल लूक देत होत्या. त्यामुळे तुम्हीही अशा साड्या खरेदी करू शकता शिवशाही पैठणीमधून. आणि इकडे काही डिझायनर आणि एम्ब्रॉयडरी साड्याही होत्या, ज्या म्हणजे आता लेटेस्ट आहेत. आधुनिक फॅशन आवडणाऱ्यांसाठी डिझायनर आणि एम्ब्रॉयडरी साड्या या खूप महत्त्वाच्या असतात. त्यावरचं हाताने केलेलं काम, स्टोन वर्क आणि डिझाईन्स खूपच आकर्षक होतं. या साड्या पार्टी आणि रिसेप्शनसाठी अगदी व्यवस्थित वाटल्या मला आणि एकदम युनिक वाटल्या. आणि या साड्या बघू शकता. याही साड्या नारायणपेठमध्ये मोडतात. नारायणपेठ या कॅटेगरीमध्ये या साड्या येतात आणि तो रॉयल ब्ल्यू कलर होता आणि हा वांगी कलर आहे. वांगी कलर आणि रेडची याला कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे. ती खूप मस्त वाटत होती. आणि आता जसं वेडिंग सीझन, जसं मी सारखं म्हणते की वेडिंग सीझन, कारण ह्या 2 साड्या तुम्ही बघू शकता ज्या हळदीसाठी एकदम परफेक्ट. म्हणजे नवरीनेही नेसल्या तरी चालतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील त्यांनीही नेसल्या तरी चालतील, अशा या साड्या मस्त आहेत. आणि हा रेड कलर बघू शकता, एकदम रॉयल लूक देत आहे. आणि साध्या साध्या सिंपल साड्याही तिकडे अवेलेबल होत्या, बांधणी पॅटर्नमध्ये, टिश्यू पॅटर्नमध्ये. आता ही साडी ॲज अ टिश्यू सिल्कमध्ये आहे, जी मी तुम्हाला मगाशी तिकडे ठेवली ऑरेंज कलरची, ॲज अ पीच कलरची.
आणि हा गुलाबी कलर आहे, हा वांगी कलर आहे, हा पोपटी कलर आहे, असे भरपूर कलर होते आणि डिझाईन्सही प्रत्येक साडीच्या या वेगवेगळ्या होत्या. म्हणजे आपल्याला काय हवं असतं, तर एखादा सपोज एक्झाम्पल मी सांगते, की साड्यांमध्ये एखादा ग्रीन कलर आहे, तर तो फक्त ग्रीन न राहता त्या ग्रीनमध्ये ज्या व्हरायटीज असतात आपल्या कलरच्या, तर त्या तिकडे असल्या पाहिजेत. एखाद्या शॉपला आपण व्हिजिट करतोय तर. म्हणजे जसं मोरपंखी झालं, हे सगळे ग्रीनचे सब कलर आहेत, मेन ग्रीनचे सब कलर. तर हे तिकडे असले पाहिजेत असं आपलं असतं एखाद्या शॉपमध्ये. तर हे इकडे होतं, हे मला जाणवलं. म्हणजे एका कलरचे वेगवेगळे डिफरंट सब कलर इकडे अवेलेबल होते. त्यामुळे प्रत्येक साडी ही तुम्हाला वेगळी वाटणार होती आणि वेगळ्या डिझाईन्सची वाटणार होती. एवढं छान कलेक्शन इकडे होतं. आणि अजून एक सेक्शन इकडे होतं, ते म्हणजे मेन्स कलेक्शन. कारण मेन्स कलेक्शनमध्येही वेडिंगसाठी जे सुटेबल आहे ते कलेक्शन इकडे होतं. वेगवेगळे कुर्तीज होते, त्यानंतर जॅकेट्स होते, ॲज अ पैठणी जॅकेट्स तिकडे होते. तुम्ही बघू शकता, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे किती प्रकारच्या व्हरायटीज आणि डिझाईन यांच्याकडे मेन्स कलेक्शनमध्ये होत्या. आता ही कुर्ती तुम्ही बघू शकता, ही रॉयल ब्ल्यू कुर्ती आहे आणि त्यावर स्टोनचं थोडंफार वर्क केलं होतं. त्यानंतर ही कुर्ती आहे, हा कलर आहे पर्पल कलर आणि ह्याचंही वर्क तुम्ही बघू शकता. आणि ही कुर्ती आहे ग्रीन कलरची आणि हे बघू शकता, यावरही पूर्ण ॲज अ पैठणीचं वर्क केलेलं आहे. यावरचं वेविंग हे पूर्ण हाताने केलेलं आहे आणि हे जॅकेट्स तुम्ही बघू शकता ॲज अ पैठणी जॅकेट्स. मी मगाशी म्हटलं, याची क्वालिटी बघू शकता तुम्ही किती मस्त आहे आणि किती छान वाटत आहे ते बघायला. वेडिंग असेल किंवा संगीत असेल, रिसेप्शन पार्टी असेल, याला तुम्ही हे वेअर करू शकता. आणि हे एक जॅकेट होतं इकडे व्हाईट कलरचं, एकदम रॉयल लूक देत होतं. म्हणजे तुम्ही व्हरायटीज बघू शकता इकडे. मेन्स कलेक्शनमध्येही भरपूर व्हरायटीज होते आणि भरपूर कलर इकडे अवेलेबल होते. म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे आहे, हे ॲज अ फ्लोरलमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता इकडे रेड कलरमध्ये. असे वेगवेगळे डिझाईन्स मेन्स कुर्तीमध्येही अवेलेबल होते आणि मेन्स जॅकेटमध्येही अवेलेबल होते. लोक खूप उत्साहाने साड्या निवडत होते. काही जणी लग्नासाठी साडी घेत होत्या, तर काही जणी सणासाठी, काही जणी भेट देण्यासाठी. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं आणि स्टाफ प्रत्येकाला पेशन्सने साड्या दाखवत होतं. हे काही आणखी व्हरायटीज आहे जॅकेटचं, जसं मी मगाशी म्हटलं, जे मी तुम्हाला दाखवलं, हे त्यांनी समोर लावलेले होते. आणि हे बघू शकता, वेडिंग कलेक्शन आहे, पूर्ण वेडिंग कलेक्शन. आणि यावरचं वर्क तुम्ही बघू शकता, हे मी दाखवलेलं आहे इकडे. प्रॉपर असं काहीतरी थीम असल्यासारखं वर्क या जॅकेटवर केलेलं आहे आणि एवढं रॉयल दिसत आहे ते. आणि याला असं कॉन्ट्रास्ट कलर एकदम मस्त वाटत आहे. आणि हे देखील वर्क तुम्ही बघू शकता, मोर आहेत, पूर्ण मोराचं डिझाईन आहे यावर आणि पूर्ण वेविंग केलेलं आहे त्यांनी. आणि हे जॅकेट हातात घेतल्यावरच असे मस्त वाटत होते. यांची क्वालिटी एकदम प्रीमियम आहे, हे हातात घेतल्यावरच कळत होतं. या अजून काही साड्या होत्या तिकडे हँडलूममधल्या, हँड वेविंग केलेल्या. याही खूप मस्त होत्या. म्हणजे कॉटन पॅटर्नमध्ये थोड्याफार, ॲज अ टिश्यू पॅटर्नमध्ये थोड्याफार, अशा मस्त डेली वेअरसाठी, ऑफिस वेअरसाठी एकदम परफेक्ट अशा साड्या होत्या. या जसं मी मगाशी म्हटलं, की ॲज अ कांजीवरम सिल्कमध्ये थोड्या वेगळ्या पॅटर्नच्या साड्या होत्या इकडे. याचंही ग्लेज तुम्ही बघू शकता, वर्क तुम्ही बघू शकता. एकदम गोल्डन कलर, त्यानंतर सिल्वर कलर, असं मस्त काम केलेलं होतं त्यावर. आणि ही पिंक कलरची साडी एक मस्त होती तिकडे. त्यानंतर ब्लॅकमध्ये, ब्लॅक कलर हा पर्सनली मला खूप आवडतो आणि त्यामध्ये साडीही मला खूप आवडते. पण आपल्याकडे मकर संक्रांती येते, स्पेशली त्याच दिवशी ब्लॅक साडी घातली जाते. बट असं काही नाही आहे, नेहमी आपण वेअर करू शकतो ब्लॅक साडी. तर ब्लॅकमध्येही तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी, वेगवेगळे डिझाईन्स आणि कलर्स भेटणार होते. आणि रॉयल ब्ल्यू कलर बघू शकता तुम्ही. रॉयल ब्ल्यू कलर हा प्रत्येक साडीमध्ये हा रॉयलच वाटत होता. म्हणजे प्रत्येक रॉयल ब्ल्यू साडी ही मला आवडत होती पर्सनली. आय डोंट नो वाय. असं वाटत होतं की मीही घेऊन टाकू या सगळ्या साड्या. बट माझं असं होतं ना, की ऑफिस असतं, त्यानंतर नाही जमत डेली वेअरसाठी, तर साड्या नाही वेअर करत आणि नाहीच पॉसिबल होत साड्या वेअर करणं कधी. काही फंक्शन असेल किंवा वेडिंग असेल तर मी साडी वेअर करते. नाहीतर त्या साड्या अशाच पडून राहतात. माझ्याकडेही प्रचंड साड्या आहेत, वेगवेगळ्या डिझाईनच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या. कारण मी अशा एक्झिबिशनला जायचे आणि आत्ताही जाते. आणि तिकडे एखादी साडी मला आवडली का मी लगेच घेऊन टाकते. मी काही मागचा पुढचा विचार करत नाही, की माझ्याकडे ती साडी ऑलरेडी आहे किंवा आपण ती कधी घालणार आहोत, काही फंक्शन आहे का. पण जर मला बघता क्षणी एखादी साडी आवडली तर ती मी घेऊनच टाकते.
आता जसं मागे तुम्ही बघितलं तीही ॲज अ प्युअर पैठणी होती बेबी पिंक कलरमधली. आणि सध्या तुम्हाला माहीत आहे की बेबी पिंक कलर किती ट्रेंड करतोय. बेबी पिंक कलर म्हणजे एकदम मस्तच ट्रेंडिंगला आहे सध्या ॲज अ पैठणीमध्ये, मोर पैठणीमध्ये. आणि तो मी तुम्हाला मगाशी दाखवला तोही तिकडे अवेलेबल होता आणि त्याची स्टार्टिंग प्राईज होती ₹3000. आणि ही एक पैठणी साडी होती इकडे. ह्याचं ग्लेज तुम्ही बघू शकता किती मस्त आहे आणि कलर काहीतरी वेगळाच आहे. ॲज अ पिस्ता कलर आहे हा. आणि वेविंग तुम्ही बघू शकता किती मस्त काम केलेलं आहे. आणि हे काही कस्टमर इकडे बघत होते साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या. कारण बहुतेक जे आले होते कस्टमर ते खूप कन्फ्यूज झाले होते, कारण त्यांना नाही समजत होतं एवढ्या कलर आणि एवढ्या कॉम्बिनेशनमधून नक्की कोणती साडी घ्यायची. आणि ही एक साडी तुम्ही बघू शकता, हे काहीतरी वेगळं होतं. जसं मी मगाशी म्हणाले की एम्ब्रॉयडरी आणि डिझायनर साड्याही इकडे आहेत. तर ही साडी एकदम हलकी होती, म्हणजे अशी हातात घेतली तरी ती अशी घसरेल एवढी हलकी साडी होती. पण डिझाइन तुम्ही बघू शकता आणि घातल्यानंतर ती किती हेवी दिसणार आहे, किती मस्त दिसणार आहे. ही एक ब्लॅक साडी होती एम्ब्रॉयडरीमध्ये. पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे पूर्ण, आणि एकदम बारीक काम केलेलं आहे, बारीक डिझाइन केलेलं आहे. आणि पूर्ण साडी अशीच भरलेली होती एम्ब्रॉयडरीने. आणि ही एक मरून कलरची साडी होती, म्हणजे डेली वेअरसाठी ही खूप मस्त होऊन जाते. खूप छान साड्या होत्या इकडे आणि वेगवेगळ्या कापड असणाऱ्या साड्या होत्या. या बघा, या डिझायनर साड्या आहेत, ज्या तुम्ही व्हिडिओमध्ये आता बघताय. ब्लॅक कलरची साडी, ग्रीन आहे, बेबी पिंक आहे, पिस्ता आहे, क्रीम आहे. म्हणजे जो कलर तुम्हाला हवा आहे तो सगळे कलर तुम्हाला भेटणार आहे. आता ग्रीनमध्ये त्या तुम्ही साड्या बघितल्या त्या थोड्या हेवी साड्या होत्या, ज्या मी तुम्हाला 1000च्या दाखवल्या. ही साडी ॲज अ डिझायनर साडी तुम्ही डेली वेअर करू शकता. ह्या थोड्या हेवी साड्या होत्या. ह्या बघू शकता तुम्ही, याचेही कलर आणि किती मस्त आणि रॉयल दिसत आहे बघू शकता. डार्क पर्पल कलर होता तो. आणि या साड्या स्टार्ट होत्या ₹2000 पासून बघू शकता तुम्ही. आणि एकदा तरी तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. आणि अजून इकडे स्पेशल गोष्ट होती ती म्हणजे इथे फक्त साड्याच अवेलेबल नव्हते, तर ॲज अ पैठणी क्लच, त्यानंतर पर्सेस, त्यानंतर कुर्तीज आणि ब्लाउजेस, ब्लाऊज पीस असं सगळंच इकडे अवेलेबल होतं. म्हणजे तुम्हाला कुठेही दुसरीकडे जायची गरज नव्हती. साडी आणि ब्लाऊज घेतलं, त्यानंतर एक मस्त अशी पर्स घेतली की आपला रॉयल लूक रेडी, एकदम रॉयल दिसणारा लूक आपला रेडी होतो. त्यानंतर इकडे टोप्याही होत्या ॲज अ पैठणीमध्ये. आणि हे क्लच तुम्ही बघू शकता किती मस्त आहेत आणि त्यांची क्वालिटीही एवढी मस्त होती. त्यानंतर हे होते किड्स वेअर, किड्ससाठी फ्रॉक्स होते एकदम गर्ल्ससाठी मस्त मस्त. हे बघू शकता, यामध्येही पूर्ण पैठणीचं काम केलेलं आहे. आणि लहान मुलांना थोडं असं सॉफ्ट कपडे आणि सॉफ्ट वेअर हवं असतं, त्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे. कारण मी स्वतः जाऊन तिकडे चेक केलेलं होतं. एकदम सॉफ्ट कपडा आहे आणि आतून पण एकदम सॉफ्ट आहे. त्यामुळे ते किड्स वेअरसाठी एकदम परफेक्ट आहे, लहान मुलं घालू शकतात. आता हे बघू शकता, हे ॲज अ ब्लाऊज पीस आहेत सेम पैठणी पॅटर्नमधले आणि वेगवेगळे डिझाईन्स त्यावर होते, मोर होते. त्यानंतर हे फ्लावर्स तुम्ही बघू शकता. आणि या आहेत पर्स छोट्या छोट्या, ज्या फक्त स्टार्टिंग प्राईस ज्यांची होती ₹150 पासून. आणि त्यांचे कलर तुम्ही बघू शकता. आणि हा आहे पैठणी बटवा आणि यामध्येही वेगवेगळे कलर्स उपलब्ध होते. आणि यांची स्टार्टिंग रेंज फक्त ₹200 पासून सुरू होती. आणि तुम्ही डिझाईन बघू शकता, वेविंग बघू शकता या पर्सवरचं. आणि हे मोत्यांचे हँडल्स त्याला दिलेलं आहे ते पण तुम्ही बघू शकता. या आहेत कुर्तीज आणि किती मस्त काम केलेलं आहे आणि किती सॉफ्ट आहे. एकदम मस्त कपडा आहे आणि आपल्याला लगेच समजून जातं की हा कपडा किती रॉयल आहे आणि किती रॉयल लूक देणार आहे आपण वेअर केल्यानंतर. आणि आता बहुतेक मराठी फंक्शन्स आणि मराठी सन्स आपले चालू होणार आहेत, त्यामध्ये तुम्ही वेअर करू शकता. इकडे बँगल्स पण होत्या वेगवेगळ्या प्रकारच्या. जसं मी मगाशी म्हटलं की एकाच ठिकाणी तुम्हाला साडी, ब्लाऊज पीस, ज्वेलरी आणि पर्सेस हे एकाच ठिकाणी म्हणजे संपूर्ण तुमचा लूक रेडी करणार आहे. आणि बँगल्सची व्हरायटी तुम्ही बघू शकता. हे असे तोडे होते, किती मस्त दिसत आहेत. आणि या स्टोनवर केलेल्या काही बांगड्या होत्या, ज्या तुम्ही मागे पुढे वेअर करू शकता. जर तुम्ही हिरवा चुडा घालत असाल तर त्याच्या मागे पुढे या स्टोन बँगल्स तुम्ही वेअर करू शकता. ही इकडे ठुशी होती, किती मस्त दिसत आहे बघू शकता तुम्ही आणि एकदम रॉयल लुक देणार आहे. आणि बाकी काही नेकलेसही इकडे अवेलेबल होते, जे ॲज अ कुंदनमध्ये होते. आणि बघू शकता किती मस्त वर्क आहे आणि किती छान दिसत आहे. आणि या थोड्या हेवी पर्स होत्या. म्हणजे या पर्स आणि या क्लचेसची स्टार्टिंग प्राईस 2500 पासून होती. कारण ह्याचं पूर्ण वेविंग जे आहे ते हँडलूम आहे
हा प्रदर्शनाचा अनुभव खूपच सुंदर होता. इथे येऊन वाटलं की आपण महाराष्ट्राच्या परंपरेचा एक सुंदर उत्सव पाहतोय. साड्यांची व्हरायटी, रंगांची श्रीमंती आणि स्टाफची सेवा सगळंच खूप छान होतं. जर तुम्हाला साड्या आवडत असतील तर शिवशाही पैठणी या शॉपला एकदा नक्की भेट द्या, कारण इथे तुम्हाला मिळणार आहे परंपरा, सौंदर्य आणि एक सुंदर शॉपिंग अनुभव. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.